तर हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. माझं नाव तर तुम्हाला माहितीच आहे. कसे आहेत? मस्त आहे ना? मस्त राहा. जय भीम सर्वांना. तर आजचा ब्लॉग मी का बरं बनवते, आजचा ब्लॉग थोडा विशेष आहे, त्यासाठी मी बनवला आहे. खूप लोक म्हणजे मला लाईव्हला विचारत असतात की मॅडम तुमचं लग्न झालं आहे का, तुमचं लग्न झालं आहे का. तर खास त्या लोकांसाठी मी हा व्हिडिओ बनवते की हो, माझं लग्न झालेलं आहे. आणि परत अजून असं पण विचारता, मॅडम तुम्ही मंगळसूत्र का नाही घालत, तुम्ही सिंदूर का नाही लावत. तर नाही आवडत मला, सिंदूर पण नाही आवडत आणि मंगळसूत्र माझ्या मिस्टरांना नाही आवडत. ते म्हणजे काळ नाही आवडत, बस एवढंच. त्यामागचं कारण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर खूप सर्वजण मला म्हणजे लाईव्हला कमेंट करत राहता की मॅडम लग्न झालं आहे का, लग्न झालं आहे का. तर माझं लग्न पण झालेलं आहे आणि मला ना 7 वर्षाची मुलगी आहे. ही बघा, ही मुलगी माझी. आणि असं पण विचारत राहता की हर्षिता एकटी आहे का, तुम्हाला एकच बाळ आहे का. तर हो, माझी हर्षिता एकटीच आहे. हर्षिता आता 7 वर्षाची आहे. तर हर्षिता एकटीच आहे. म्हणतात तुम्ही अजून असं बी लाईव्हलाच जास्त कमेंट येतात की हर्षिता एकटी आहे, हर्षिताला जोडीला कोणी नाही आहे का, वगैरे वगैरे. समजून घ्या तुम्ही. तर नाही, हर्षिता एकटीच आहे. तुम्ही दुसरं बाळ का बरं नाही, तुम्हाला दुसरं बाळ होत नाही का, असं काहीतरी विचारत राहता लोक. तर व्हायचा प्रश्न नाही आहे. तर आमची हर्षिता लहान होती नाही का, आता मोठी झाली. तर आता बघू, बरोबर. तर आणि जरा हे होतं प्रॉब्लेम म्हणजे ते पण मी तुम्हाला नक्की सांगेल. कमेंट करून सांगा तुम्ही. जाता आणि दुपारी मुंबईचा ब्लॉग पण येणार आहे. तर मी तुम्हाला सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. कमेंट करून सांगा की काय प्रॉब्लेम म्हणजे काय प्रॉब्लेम होता बुवा, की आमच्या हर्षिता 7 वर्षाची झाली आणि आम्हाला दुसरं बाळ नाही झालं, असं तसं नाही का. भरपूर मला लाईव्हलाच जास्त कमेंट करतात. लाईव्हला आली लगेच म्हणतात, तर पहिले म्हणता लग्न झालं आहे का मॅडम, लग्न झालं आहे तर मग तुम्ही सिंदूर का नाही लावत. सिंदूर नाही लावत मी, कारण की सिंदूरची ना ॲलर्जी मला. ओके. तर ॲलर्जी वगैरे काही नाही, अशीच मस्ती केली. तर नाही आवडत माझ्या मिस्टरांना सिंदूर वगैरे लावायला. ते जरा ओल्ड दिसतं, त्यामुळे सिंदूर नाही लावत. आणि मंगळसूत्राचा प्रश्न आहे, तर आता उन्हाळा होता खूप गरमी व्हायची, त्यामुळे मी मंगळसूत्र काढलेलं असतं, म्हणजे काढून ठेवलेलं असतं नाही का असं. तर तुम्ही पुन्हा प्लीज लाईव्हला कमेंट नका, म्हणजे कमेंट तर करतीलच ते, त्याच्याशिवाय काय नाही. पण त्यांच्यासाठी स्पेशल हा ब्लॉग मी बनवते. म्हटलं चला आज यांच्यासाठी स्पेशल नाही का. पुन्हा विचारता लग्न झालं आहे का, मुलं किती आहे, हर्षिता एकटीच आहे का, हर्षिताला बहीण किंवा भाऊ नाही आहे का. तर नाही आहे, हर्षिता एकटीच आहे. आणि हर्षिता 7 वर्षाची आहे. माझं लग्न पण झालेलं आहे आणि हर्षिता आहे, मला 7 वर्षाची हर्षिता आहे. ओके. आणि दुसरा बाळाचा प्रश्न आहे, तर तो तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तुम्ही मला कमेंट करा फक्त की नाही का, तुम्हाला जाणून घ्यायचं आहे की दुसरं बाळ आम्ही का बरं नाही ठेवलेलं, म्हणजे होऊ देत असं. तर ते पण तुम्हाला मी पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की सांगेल. तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा नाही का, तर मी तुम्हाला ते सांगेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला समजलं की माझं लग्न झालेलं पण आहे, मला मुलगी पण आहे. आणि मंगळसूत्राचा प्रश्न आहे, तो नाही का, तो कॉमन आहे. आवड निवड असते, आवड निवडनुसार असतं. आता मिस्टरांना नाही आवडत तर नाही आवडत, ठीक आहे. ते म्हणतात ते काळं ते जरा ओल्ड वाटतं नाही का, असं वगैरे. मी जीन्स वगैरे घालते, ड्रेस वगैरे, तर ते काळे असे गळ्याला चिटकून आहे ना ती पोत, तर ती त्यांना नाही आवडत. जरा जास्तच ओल्ड दिसते, त्या जुन्या बाया म्हाताऱ्या बाया घालतात ना, तसं ते त्यांना नाही आवडत. ते आहे माझ्याकडे, असं नाही आहे की माझ्याकडे सोन्याचं मंगळसूत्र नाही आहे. 2 आहे, एक सोडून 2 आहे. तर नाही घालू देत ते मला. ओके, ठीक आहे. ठीक आहे. मग एवढाच एवढाच ब्लॉग छोटासा. तुमचा झाला का गैरसमज दूर. तर ठीक आहे, भेटू मग अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. कमेंट नक्की करा बरं का ह्या ब्लॉगला. ठीक आहे. बाय बाय सर्वांना. तुम्हाला थंबनेलवरून समजेलच. ओके, बाय.